नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाने दिलेल्या मेरा राशन या ॲप्लिकेशनमधून रेशन कार्ड संबंधित कोणकोणत्या सुविधांचा तुम्ही वापर तुमच्या मोबाईलवरती करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। चला तर पाहूया। तर पहा, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती या ठिकाणी मेरा राशन हे सर्च करायचं आहे। यानंतर सर्च केल्यानंतर पहा, मेरा राशन 2.0 हे ॲप्लिकेशनचं बघा, याप्रमाणे तुम्हाला त्याचा लोगो दिसणार आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। आता या ठिकाणी मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, तर ते आपण ओपन करूया। आता ओपन केल्यानंतर या प्रकारे त्याचं पहिलं पेज दिसणार आहे ॲप्लिकेशनचं। तर या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील लॉग इन ऑप्शनमध्ये। तर एक पहा बेनिफिशरी यूजर्स आणि दुसरा आहे डिपार्टमेंट यूजर्स। तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी यूजर्स हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। जो तुमचा आधार नंबर असेल रेशन कार्डची लिंक, तो आधार नंबर इथं फॅमिलीमधल्या कोणाचाही तुम्ही आधार नंबर इथं टाकू शकता। तर या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या ऑप्शनला बघा, इथं कॅप्चा कोड तुम्हाला भरायचा आहे। हा कॅप्चा कोड व्यवस्थित भरल्यानंतर लॉग इन विथ OTP, तर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावरती एक OTP जाईल। तो OTP या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होणार आहे। तर या ठिकाणी पहा, OTP टाकल्यानंतर हे पहा लॉग इन होत आहे ॲप्लिकेशन। तर या ठिकाणी तुम्ही एक पिन तयार करू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात ते लॉग इन करण्यासाठी एक पिन इथं पिन कोड तयार करायचा आहे, तो टाकायचा आहे। तो पिन कोड भरल्यानंतर तुमचा जो पिन कोड आहे तो सेव्ह झालेला आहे, इथं परमिशन द्यायचे आहेत। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी बघा, पहिल्यांदा हे तुमचं रेशन कार्ड असणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मॅनेज फॅमिली डिटेल्स रेशन कार्ड ज्या फॅमिली मेंबर आहेत त्यांची माहिती इथं तुम्ही एडिट करू शकता, किंवा इथं त्यांचा नंबर वगैरे अपडेट करू शकता, किंवा इथं नाव कमी करू शकता, त्याची रिक्वेस्ट पाठवू शकता। अशा भरपूर सुविधा आता इथं रेशन कार्ड ॲप्लिकेशनमध्ये दिलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने पहा, तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे तर रेशन कार्डमध्ये ज्या काही तुम्हाला मोबाईल नंबर किंवा KYC करायचे असेल, तुम्हाला धान्य किती मिळतं हे देखील तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे हा रेशन कार्ड ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड राहणार आहे। तर ही या ठिकाणी पहा, रेशन कार्ड तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकता। बऱ्याचशा सुविधा इथं दिलेल्या आहेत।